अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्या पितरांच्या तिथीला आपण कोणती सेवा करायची, आपल्या पितरांची तिथी असेल या 14-15 दिवसामध्ये पितरांची जी तिथी असेल त्या दिवशी आपण वैयक्तिक कोणती सेवा करायची, काय काय सेवा करायची, आम्ही काय सेवा करत असतो त्याच्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. जेव्हा आपल्या पितरांची तिथी असेल त्या दिवशी तिथी पहिले कन्फर्म करून घ्यायची. तिथी कन्फर्म झाल्यानंतर त्या दिवशी पितरांचा फोटो ठेवावा, पितरांचा फोटो ठेवायचा, पितरांना हार घालायचा. त्या दिवशी पितरांना आपण पिंडदान करायचं, ब्राह्मणाला बोलून तर्पण करायचं, पिंडदान तर्पण करायचं. आणि त्याच्यासोबत पितरांच्या समोर आपण सप्तधान्य ठेवायचे. मी व्हिडिओ स्क्रीनवर दाखवेल आपल्याला. पितरांचा फोटो ठेवायचा, पितरांच्या फोटो समोर सप्तधान्य ठेवायचे. 7 प्रकारचे धान्य 1.25 किलो प्रमाणे ते पितरांच्या समोर ठेवायचे. मग ते धान्य कशासाठी ठेवायचं, हे पितरांना देतोय आपण, हे लक्षात ठेवा. हा कोरडा शिदा असतो, हा पितरांसमोर आपण ठेवायचा. तेल असेल तूप असेल ते पितरांसमोर ठेवायचं. नंतर आपण जे तांदूळ असेल किंवा आपण भात करतो, पिंडदान करत असेल पिंडदान करायचं. थोडं आपण दर्भ ठेवायचे, दर्भ असेल, काळे तीळ असेल, आणि तर्पण करायचं. ब्राह्मणाला बोलवायचं घरी आणि तर्पण करायचं. आपल्या जे तिथी असेल त्या तिथीला ब्राह्मणाला बोलवायचं घरी, तर्पण करायचं. ते सप्तधान्य फोटो समोर ठेवायचे. नंतर आपण पिंड असेल ते ब्राह्मणाकडून पिंड करून घ्यायचे, पिंडदान करायचं. नंतर तर्पण करायचं. तर्पण झाल्यानंतर आपण पितरांच्या फोटो समोर बसून पितृस्तुती म्हणायची, पितृअष्टक म्हणायचं, स्वधा मंत्र म्हणायचा. खूप ठिकाणी 12 वाजता नैवेद्य करता, तो नैवेद्य त्यांना दाखवायचा, तो नैवेद्य गच्चीवर ठेवायचा. आणि एक पितर जीव घालत असेल तुमच्यात, तो पितर जीव घालायचा. परत हवन करायचं त्या दिवशी. हे तुम्ही 12च्या नंतर पण करू शकता. हवन आपलं वैयक्तिक करून घ्यायचं. हवन करताना वड असेल, पिंपळ असेल, औदुंबर असेल, त्याच्या काड्या, खाली पडलेल्या काड्या आणाव्या. हवनकुंड प्रत्येकाने घ्यावं. छोटं हवनकुंड घेतलं तरी चालतं. हवनकुंड घ्यायचं, त्याला तेल तूप टाका. आणि हवन करताना आपण जसं स्वाहा म्हणतो, स्वाहा नाही म्हणायचं, स्वधा म्हणायचं. स्वधा. ओम पित्राय स्वधा, ओम पित्राय स्वधा, किंवा नुसतं स्वधा म्हणायचं. पितृस्तुती, पितृअष्टक हे सगळं हवनामध्ये घ्यायचं. हवन आपल्या घरामध्ये पेटलं पाहिजे. ज्या दिवशी आपली पितरांची तिथी असेल त्या तिथीला हवन आपलं पेटलं पाहिजे. परत त्याच्यासोबत आपण काय करायचं, पितरांना एक तांब्या भरून ठेवायचा. एक ताट असेल ते पितर जे तुमच्याकडे जेवायला येईल त्याला. ब्राह्मणाला काय द्यायचं, दान महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आपण जेव्हा आपली तिथी असेल तेव्हा सप्तधान्य ठेवायचं, ब्राह्मणाला तर्पण करायला लावायचं, तर्पणाची दक्षिणा द्यायची. सप्तधान्य असेल ते ब्राह्मणाला दान द्यायचं, ब्राह्मणाचं पाद्यपूजन करायचं किंवा ब्राह्मणाचं दर्शन घ्यायचं. झालं. एवढं आपण करावं. ते केल्यानंतर जे पिंड असते, पिंड जे आपण करणार आहोत, ती पिंडातले 3 पिंड असेल आपण करणार आहोत. ते पिंड केल्यानंतर काय करायचं, ते पिंड असेल ते नदी असेल, विहीर असेल तिथं द्यायचं. एक पिंड गच्चीवर ठेवून द्यायचं. आणि जे 2 पिंड असेल ते नदी, तलाव तिथं विसर्जन करून टाकायचं. काहीच तिथं ठेवायचं नाही. जेव्हा पिंडदान करताना, तर्पण करताना कोणते कपडे घालायचे, तेव्हा पांढरे शुभ्र कपडे घालायचे. साहित्य काय लागेल, काळे तीळ लागेल, दर्भ लागेल. दर्भ हातामध्ये घालत असतो आपण. दर्भ लागेल, काळे तीळ लागेल. खाली आसन घ्यायचं नाही. आणि तर्पण विधी ब्राह्मणांकडून करून घ्यावा. ब्राह्मणांकडून करून घ्यायचं. आणि ते करताना आपण तर्पण विधीला जर तुम्हाला कोणी काही भेटलं नसेल तर आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर्पण विधी मी करतो. महाराजांच्या इच्छेनुसार आपण करत असतो. परत आपण जो पिंडदान आहे ते नदी असेल, तलाव असेल तिथं आपण टाकू शकता. घरी यायचं, मागं वळायचं नाही. नंतर मग जो पितरांचा नैवेद्य असेल तो द्यायचा. आणि नंतर ज्यांनी तर्पण करणार त्यांनी नंतर जेवण करायचं. हे लक्षात ठेवा. जेवण नंतर करायचं. त्या दिवशी उपास करायचा, रात्री जेवायचं नाही, एकच टाइम जेवायचं. जो व्यक्ती तर्पण करणार आहे, पिंडदान करणार आहे, महिला पण करू शकता, पुरुष पण करू शकता. पुरुष जेव्हा करणार त्यांनी फक्त धोती घालायची, अंडरपॅन्ट घालायची नाही.
तर्पण विधी करताना लक्षात ठेवा, महिला असेल त्यांनी साडी घालावी आणि तर्पण विधी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर्पण विधी अवश्य करावा. तर्पण विधी करताना काही जण भस्म लावता, भस्म लावून आपण तर्पण विधी करावा. आणि हे केल्यानंतर घरामध्ये हवन पण होतं, तर्पण पण होतं, ब्राह्मणाला शिधा दक्षिणा दिली पण जाते आणि आपले पित्र आहे ते तृप्त होतात. पितरांसमोर एक दिवा लावा, अगरबत्ती असेल, धूप असेल ते लावा, पितरांना फोटो घाला आणि पितरांची स्तुती ही सकाळी पण करायची, रात्री पण करायची. रात्री पण पितृस्तुती, पितृअष्टक हे सगळ्यांनी घ्यायचं आणि पितरांना नमस्कार करायचा. पितरांना नमस्कार करायचा. हे जे पित्र असतात ते आपल्या घरी येत असतात, त्यांचं जे घर असतं त्या घरी ते आवर्जून येत असतात, बरोबर येत असतात. ते 12 वाजता म्हणजे 12 वाजता. तुम्ही काही त्यांच्यासाठी केलं काही नाही केलं सगळं, आणि जे सप्तधान्य आपण ठेवतो ते त्यांच्यासाठीच आहे. ते ब्राह्मणाला दान द्यायचं, त्यांनी तेवढं दान आपलं होतं. ते केल्यानंतर पित्र आहे ते रात्री पण येत असतात, रात्री तांब्या भरून ठेवायचा, ते पाणी सगळ्यांनी प्यायचं. आणि पितरांसाठी आपण एवढ्या गोष्टी आहेत त्या दिवशी कराव्या. ज्या दिवशी तिथी असेल पितरांची त्या दिवशी तर्पण, पिंडदान, सप्तधान्य दान, तेल असेल तूप असेल ते दान द्यायचं. परत सेवा येती करायची, पितृस्तुती, पितृअष्टक हे आपण म्हणावं. एवढी सेवा त्या दिवशी आपण अवश्य करावी. त्या दिवशी अवश्य करावी. त्यांना नमस्कार करायचा, त्यांना म्हणायचं की प्रत्येक वर्षी तुम्ही आमच्याकडून करून घ्या. हे जे श्राद्ध पक्ष करत नाही त्यांच्यासाठी. आता श्राद्ध आणि पक्ष कसं असतं, आमच्या घरी आम्ही ब्राह्मण आहोत तर श्राद्ध असतं, त्यामुळे 2 ब्राह्मण असतात. ते जेवणासाठी, जेवणाचे 2 ब्राह्मण असतात. एक ब्राह्मण सांगणारा असतो, एक सवाष्णी असते. असा हे सगळं असतं. तो विधी असतो. तो विधी झाल्यानंतर मग सगळेजण जेवत असतात. हे खूप ब्राह्मणाच्या घरी होत असतं. आणि पितरांना एकच इच्छा म्हणायची की तुमची सेवा आमच्याकडून तुम्ही करून घ्या, तेवढी आम्हाला शक्ती द्या, आम्हाला बुद्धी द्या. अशी खूप जण आहे की ते पितरांची सेवा करत नाही. मग ती पितरांची सेवा प्रत्येकाने करावी. तुम्हाला जर ब्राह्मण नाही भेटला तर तर्पण विधी असेल, पिंडदान असेल ते आपण ऑनलाईन ऑफलाईन करतो. त्याच्यामुळे तुमची ती यादी असेल मी तुम्हाला टाकेल, आपण ऑनलाईन ऑफलाईन अपॉइंटमेंट घेऊन तिथीला आपण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही दिवसभर कधीही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त त्या दिवशी एकदाच जेवण करायचं. अशा पद्धतीने आपण पितरांसाठी तर्पण विधी, पिंडदान याप्रमाणे आपण करू शकतो. त्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करावी. त्या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला आपण दिवा लावावा. परत विहीर असेल, तलाव असेल तिथं पण एक दिवा लावायचा. आणि सवळं घालून, पण सवळं घालून जर पिंड असेल ते नदी किनारी तिथं ठेवून यायचं. हे प्रत्येकाने करायला पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही आपल्या तिथीला ह्या गोष्टी जर केल्या तर आपल्या पितरांचा संपूर्ण आशीर्वाद आपल्याला लाभेल. परत पितरांचा जो टाक असतो तो पितरांचा टाक पण आपण तिथे ठेवू शकता. टाकावर पण आपण स्वधा मंत्राचा जप आहे ते पण ठेवू शकता. पितरांचा टाक पण फोटो समोर ठेवायचा आणि त्याला पण थोडा अभिषेक असेल, किंवा अभिषेक म्हणण्यापेक्षा आपण त्याला दूध आणि पाणी, गंधाक्षत फुल व्हायचं, त्यांची पण पूजा करायची, पितराच्या टाकायची. एवढी सेवा आपण करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.